नमस्कार वहिनी. नमस्कार. त्या कोण? ही बहीण आहे माझी 3 नंबर. अच्छा, या 3 नंबर. हा. तुम्ही कुठे असता हो? मी आंबेडकर नगर मध्ये. कुठे? मुंबईतच. हो, मुंबई. पारला. आणि तुमचा नंबर कितवा? 3 नंबर. काय वहिनी ऐकलं नाही तुमचं असते? नाही, काय कामासाठी म्हणून ते जरा रजा मिळत नाही, बरोबर, त्यामुळे बरोबर. केमिकल प्लांट असल्यामुळे ते गाड्या लोडिंगचं काम करतात. नाही नाही नाही, बरोबर समजलं मला. आता या पुढच्या खेळात वहिनी 5ही क्ल्यू शोधतात का बघणार आहोत. पहिला क्ल्यू आहे, वेळ 1.5 मिनिटाची आणि पहिली अक्षर नी म भ्र ध्व न म. भ्रमणध्वनी. घेऊन या ना तिकडे क्ल्यू शोधा. 1.5 मिनिटाची वेळ. ब्यांता चा चा ब्या तांब्याचा तांब्या. 30 सेकंद होत आली. फक्त 1.5 मिनिटाची वेळ. इकडे सांगितलं र ल ने कट नेलकटर. गरती शी शिंग पाचही वस्तू वेळेत आणल्या. 1000 रुपये आणि हे बंद पाकिट वहिनींना मिळालं. अभिनंदन वहिनी. चला जाऊन भेटूया आता देशपांडे वहिनींना. नमस्कार. नमस्कार. सांगा त्यांच्याबद्दल. ही मंजिरी. हा, आमचं 5 महिन्यापूर्वीच लग्न झालं, 25 ऑक्टोबरला. नवीन एकदमच नवीन. आणि काय त्यांच्या स्वभावात 5 महिन्यात काय कळला? संबंधच आहे खूप. हो. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानते. बरं, आणखी? लग्नानंतरचा बदल असेल कदाचित. शांत झाल्या. बरं, आणखी काय? तुमचं काय ध्येय काय? माझं ध्येय, मी आता सॉफ्टवेअरमध्ये काम करतो. तिकडनं मला MBA करून पीपल मॅनेजमेंटमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर कधीतरी पुढे स्वतःची एक कंपनी चालू करून ती खूप मोठी करावी असे स्वप्न आहे माझं. खेळ माहितीये पुढचा? नाही. पुढचा खेळ, यामध्ये एक मी उलट अक्षर असलेला एक शब्द सांगणार. ती अक्षर बरोबर करून तुम्हाला तो शब्द नक्की कोणता हे लक्षात घ्यायचं. सगळे मदत करू शकणार. त्या ठिकाणी दुसरी चिठ्ठी मिळेल. त्यात उलट अक्षर असतील. अशा 5व्या त्या बंद पाकिटापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. हे सगळं 1.5 मिनिटात करायचंय. पहिला शब्द सांगतो, सगळे मदत करू शकतात. ललीने पॉश. निघाले धावत. वाश मा चक्कर. चष्माचं घर. सडी गे शेग. गॅसची शेगडी. 40 सेकंद राहिली. श चा दा ब्र डी डी. श चा 10 9 फोटेनली. 4 3 वेळ. खर तर वेळ अगदी कमी होता, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात म्हणजे अख्खा मोठा परिवार, आम्ही सगळं आमचं अख्खं युनिट आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये त्या शेवटच्या क्षणी वहिनी पोहोचल्या. आणि त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपये आणि ते बंद पाकिट वहिनींना मिळालं. अभिनंदन. आणि या खेळामध्ये आता एरवी पाण्यासाठी वापरणाऱ्या या बादल्या पण आज आपण खेळासाठी वापरणार आहोत. वेळ सुरू झाल्यानंतर दोन्ही वहिनी त्या बादलीवर उभ्या राहणार आणि त्यानंतर त्या चालायला सुरुवात करणार. म्हणजे कशा? जमिनीला पाय न टेकवता वहिनी प्रत्येक बादली पायानेच पुढे सरकवत घेऊन जाणार आणि त्या रेषेच्या अलीकडे बादली आली की त्यानंतर ही रिंग अचूक समोर असलेल्या त्या लाकडी वस्तूमध्ये टाकणार. सगळ्यात आधी सगळ्यात जास्त रिंग टाकण्यात ज्या वहिनी यशस्वी होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. खेळाला सुरुवात झालेली आहे.
जरा नाही, खाली परत परत वरती उभं राहायचं. खाली पाय न टेकता मी सांगितलं होतं. मागे जा, परत मागे जा. टाका, बस आता टाका. या 1 2 2 निकाल आपल्या समोर. खरं तर खेळ व्यवस्थित सुरू झाला आणि आपण बघितलं सगळ्यात आधी या वहिनीने आघाडी पण घेतली. जमिनीला पाय न टेकता टाकायची होती रिंग. इथे आल्या आणि या का उतरल्या माहित नाही. परत बादल्या घेऊन मागे गेल्या. बरं, यांचा स्पीड केवढा भयानक. पाठी जाऊन परत यांच्या बरोबरी त्यांनी गाठली. पण शांतपणे त्या रिंग त्या समोरच्या लाकडी वस्तूत टाकणंही गरजेचं होतं. त्यामध्ये मात्र वहिनी काहीशा मागे राहिल्या आणि जो निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितलं. उपविजेत्या ठरल्या देशपांडे वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातला शेवटचा क्षण आपण सगळ्यांनी हेरला. हो, पण तो क्षण बघायला मिस्टर नव्हते. कारण ते नागोटण्याच्या कंपनीत नोकरी करतात आणि ट्रॅफिक मध्ये अडकले. ते इथेपर्यंत पोहोचले नाहीत. मुलगा सोबत आहे, त्यामुळे मुलाच्या समोर आता आईला पैठणी देणार आहे. आणि हो वहिनी, ते एपिसोड नक्की बघतील. त्या दिवशी त्यांना सांगा मुंबईत घरी थांबा. तेव्हा आजच्या या कदम वहिनींना, आजच्या विजेत्यांना होम मिनिस्टर म्हणजे स्वामिनी यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नवसमाज सोसायटी विलेपार्ले इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.